काय बोलतोय? अरे आपला जो ड्रायव्हर होता ना, जो ड्रायव्हर आमची गाडी पकडलेली, त्या गाडीच्या ड्रायव्हरवरती केसेस होते. मग त्याला इकडच्या ऑफिसरने आज बघितलं, मग त्याला बोलवलं, कस्टडीत घेतलं. मग त्यामुळे आपण गाडी चेंज करतो. आपला दुसरी गाडी आली ब्लू. सिक्युरिटीच्या पर्पजनी जबरदस्त अशी मित्रांनो इथे जी अरेंजमेंट केलेली आहे, जबरदस्त अरेंजमेंट केलेली आहे. तर नमस्कार मंडळी, घेऊन आलो तुमच्यासोबत अजून एक नवीन ब्लॉग बिस्किट. आणि आता आम्ही आहोत मल्लिकार्जुन टेम्पलच्या पायथ्याजवळ. विराज, काय सांगतोस आपल्या जर्नीबद्दल? हात जोडला त्याने, म्हणजे समजून जाऊ शकतो तुम्ही. कुणाल तर मित्रांनो, आता आपल्या गाडीने एक ब्रेक घेतला आहे, कारण आता तर मित्रांनो आपण घाट उतरून खाली आलो आहे आणि गाडीचे क्लच प्लेट घसल्यामुळे आता थोडा वेळ रेस्ट करतोय आणि सोबत हॉटेलला थांबलोय. आम्ही नाश्ता पण करतोय. नंतर नाश्त्यामध्ये इडली डोसा नाही, इडली आणि वडा. आम्ही घेतला इडली वडा, दादाने घेतला डोसा. तर खाऊया डोसा. कसा डोसा? जबरदस्त आहे, जबरदस्त डोसा. आम्ही खातो इडली आणि ही बाकीची मंडळी मेंदू वडा मागतात, मेंदू वडा. आणि मित्रांनो, आपली एक गाडी पोचली तिरुपतीला. तर चला आपण खाऊया इडली डोसा. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि दुपारचे वाजलेत 1:05 झालीत आहेत आणि आम्ही आलो आहे हायवेला. आता 100 किलोमीटर लांब आहे तिरुपती. हे बघा समोर. तर हे बघा, आता ही आपली बस आहे. आता मस्त की थांबलो आहे हायवेला, कारण आपल्या मित्रमंडळींना काही जणांनी इमर्जन्सी आली आहे. तर इमर्जन्सीसाठी गेलेत पेट्रोल पंपवर आणि हायवेला थांबले आहेत ना. तर इथे फक्त एकच दुकान आहे. हा बघा, हा एकच दुकान आहे. तिकडे काही नाही आहे, इकडे काही नाही आहे. आणि तिरुपतीला जाणारा हा रोड आहे. तर आता हा 100 किलोमीटर राहिला आहे. 100 किलोमीटर राहिला आहे. 2 तास दाखवत आहे. आता 2 तासामध्ये आपण पोहोचणार आहोत. आणि समोर ही बघा मित्रांनो, ही डोंगर लाईन आहे ना. ही बघा समोर ही डोंगर लाईन दिसते. खूप छान वाटते आहे. आता कॅमेऱ्यामध्ये एवढी खास वाटत नाही आहे, पण डोळ्यांनी बघितल्यावर खूप छान वाटते. आणि हे बघा, आपल्या गाडीबद्दल मी तर बोललोच नाही. हे बघा, श्री विनायका. तर श्री विनायका आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव आहे. सोबत मित्रांनो स्टिकरिंग बघा, स्टिकर काय केले तर कडक एक नंबर वाटते ना, खतरनाक एकदम. स्टिकर बघू शकता, खूप छान वाटतात. आणि हे बघा बाकीची मित्रमंडळ तिथे आपली खाऊ खाते आहे. हे बघा सर्वजण. तर चला मित्रांनो, आता बघूया किती वाजेपर्यंत पोचतोय. 1 वाजला आहे. आणि मित्रांनो, आपल्या मित्रमंडळींचे ना काही जणांची तिकीटच बुकिंग केलेली, म्हणजे दर्शनाची तिकीट असतात बुकिंग केलेली. तर ती बुक केलेली आहेत आणि दर्शनाच्या लाईनमध्ये 2 वाजेच्या आतमध्ये लागायचं त्यांना. तर आपण पोचणार नाही आहोत 2 वाजेच्या आतमध्ये. त्याच्यामुळे आपल्या मित्रमंडळींची जी तिकीट आहे ती फुकट जाणार शक्यता तर आहे. तर बघूया आता कसं होतं आहे. मग सर्वजण तर ठरवलं आता की आपण तिकीट काढायच्या लाईनमध्ये नाही राहायचं आहे, तर डायरेक्ट जायचं आहे आपल्याला. जनरल लाईन आहे त्याच्यामध्येच जायचं आहे. तर बघूया काय होतं आहे, कसं होतं आहे, किती टाईम लागणार आहे, काय असणार आहे, सर्व काही बघू आपण पुढे व्हिडिओमध्ये. तर चला आता जाऊया, आपली जर्नी आहे ती कंटिन्यू करूया. लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, 10 तासाच्या जर्नीनंतर आपण येऊन पोहोचलोय तिरुपतीला. आणि आता आपण ह्यावाल्या गाड्या गेल्यात आहेत जीप. आणि आता आपल्याला 2-2 बॅग घेऊन जायचे. तर ह्याच्यावाल्या तर आपण ह्या आता जीप केल्यात आहेत.
आणि या जीपमध्ये पर पर्सन 120 रुपये घेतात आहेत. आणि किती तासाचं अंतर आहे इथून? इथून 23 किलोमीटर आहे आणि हे पूर्ण घाट आहे. घाट आहे, घाट रस्ता आहे. हा तर इथून 23 किलो. अलिपिरी चेकपोस्टला जायचं, तिथे बॅगा चेक होणार सर्वांच्या. ओके बॅगा चेक झाल्यानंतर मग वरती तिरुमलाला निघणार. ओके. तर आता चेकपोस्ट सुद्धा आपल्याला पार करायचं आहे, जिथे आपल्या बॅगा चेक होतील. आणि तिथे प्लास्टिक अजून कोणत्याही आपल्या प्लास्टिकच्या गोष्टी आपल्याला अलाउड नाही तिथे. तर आता सर्व बॅगा घेतल्या जातात, आपल्याला जायचं आहे आपल्याला. तर चला बघूया कसा असणार प्रवास. आणि घाटामधला प्रवास असणार आहे तो सुद्धा. तर चला. तर मित्रांनो आता पोचलो आपण एंट्री गेटवर. आता एंट्री गेटवर पोचलो, समोर एंट्री गेट आहे. आणि ह्या बघा गाड्यांच्या लाईन लागल्या आहेत. तर गाड्यांच्या लाईन लागल्या आहेत, कारण आता इथे सर्व चेकिंग होते. आपल्या बॅगची पण स्कॅनिंग होईल आणि बॅगची सुद्धा चेकिंग होईल की बॅगमध्ये काय आहे काय नाही आहे. आणि प्लास्टिक असेल तर काढायला सांगतील बॅगमधून सर्व काही. तर चला. तर मित्रांनो तिकडे सर्व काही चेकिंग झाली आहे. एक बॅग आपली चेक केली आहे, सर्व काही चेक केलं आहे. इथून चेक केलं आहे आणि इथे गाड्या चेक करत आहेत. तिकडे आपल्याला प्रायव्हेटली सर्वांची चेकिंग केली जाते. आणि बॅग तर पर्सनली बॅग चेक केल्याच जातात. कोणतीही बॅग असू छोटी मोठी, त्याच्यामध्ये प्लास्टिक अजिबात नाही पाहिजे. तर खायचं असेल तर कॅरी करू शकता, तर ते येताना पुन्हा तुम्हाला घेऊन यायला लागेल. आणि बाकी सर्व आता सामान झालं आहे आपलं चेक करून. हे बघा आपली सर्व मंडळी, ही आपली गाडी आहे, त्याच्यावरती सामान चढवतं आता. तर चला. आणि ही बाकी सर्व आपली मंडळी. सो झालं आहे सर्व चेकिंग बघा. आणि हा भला मोठा गेट, जबरदस्त सिक्युरिटीच्या पर्पजनी जबरदस्त अशी मित्रांनो इथे जी अरेंजमेंट केलेली आहे, जबरदस्त अरेंजमेंट केलेली आहे, खतरनाक. आणि हा बघा मित्रांनो इथे आपल्याला समोर आहे ना गेट दिसतोय. तर तुम्हाला आता गेट दाखवतो मी मोबाईलने झूम करून. कॅमेऱ्यामध्ये झूम नाही होतं, दाखवतो आम्हाला. तर मित्रांनो हा बघा तो गेट, हा बघा जो मध्ये दिसतो ना व्हाईट कलरचा, तो आहे गेट. तर चला, खूप छान दिसतोय तो, लांबून सुद्धा खूप छान दिसतोय. तर चला आपल्याला जायचं आता, जाऊया. काय बोलतोय? अरे आमचा जो ड्रायव्हर होता ना, जो ड्रायव्हर आमची गाडी पकडलेली, त्या गाडीच्या ड्रायव्हरवरती केसेस होते. मग त्याला इकडच्या ऑफिसरने आज बघितलं, मग त्याला बोलवलं, कस्टडीत घेतलंय. मग त्यामुळे आपण गाडी चेंज करतो. आपल्याला दुसरी गाडी आली आहे ब्लू. बघा आता दुसरी गाडी आली आहे ब्लू कलरची. काय आता काय वाटतंय आपल्यासाठी? काय 7:30? मस्त एक नंबर. 7:30 नाही, एन्जॉयमेंट, फुल एन्जॉय. गाडी चेंज करतोय, चांगल्यासाठी होतं. एका वाटोवाट एक गाडी चेंज करतोय. बघा आता सीट बीट चेंज झाली, मस्त ब्लू कलरच्या सीट लागल्या आहेत. ब्लू कलरची गाडी. चला आतमध्ये जाऊया. काय प्रथम काय बोलणार तू? काय आता आमच्या 8 पैकी बघूया कोण आता भाग्याचा विषय होता तो आता समजेल आता थोड्या वेळातला. म्हणजे जो नशीब खराब आहे तो आमच्या 8 पैकी आहे कोणतरी. बघा 1, इथे 2, इथे 3, इथे 4, 5. लोकांच्या तिकिटावरती आलो. पहिल्यांदा आले ट्रिपला, पण सगळं प्लॅनिंगची वाट लावून टाकला धमाक्याने. उद्या यार काय आणि वाट लावली हे दररोज 2 लागेल आताच बघा. तर आता आम्ही निघाले तिरुपती चेकपोस्टवरून वरती. तर बघा तुम्ही नजरानं बघू शकाल सगळे. खूप उशीर झाला आहे. आम्ही जवळजवळ 24 ते 25 तास एकाच बसमध्ये होतो आणि आता निघालो आहे तिरुमलाच्या वरती दर्शनासाठी. बघूया आता कसं होतंय. खूप कंटाळा आला आहे. माझ्यासोबत माझा भाऊ आहे, बघू शकाल. क्लोजअप मॅक्स फ्रेश दात बघा त्याचे. भाऊ तुला कसं वाटते, कसा झाला प्रवास? प्रवास कशा बाजार झालाय, गाडी स्टेट ट्रेन सगळा ते. आता ड्रायव्हर भेटला तो पण भेटला त्याच्यावर 2 केस नाही आम बरोबर.
मित्रांनो फायनली आपण पोचलोय आता वरती तिरुमालाला. हे बघा आता उतरलोय. हे गाड्या सोडतात लास्टला तर इथे उतरलो. आता जायचं आपल्या रूम मध्ये. आता आपली मित्रमंडळी आपला भाऊ हे बघा बघू शकता. गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो हे बघा झाला गोटा. कसा दिसतोय सांगा. कमेंट करून सांगा मित्रांनो कसं वाटतंय क्षितिज. चांगली कमेंट करा. तर मित्रांनो मी पण जातोय आता. विराज आहे, राजू आहे, तू पण येतोय. चला अजून तू येतोय. हे बघा कसं वाटतंय नयन, कसं वाटतंय नक्की कमेंट करा मित्रांनो. मस्त वाटतं आणि डोक्यावर सगळं खाली खाली वाटतं. 5 मिनिटं हातात नासा येते खाली. लवकर फायदाच नाही आला. दर्शनाला सोबतच जायचं. असं का. चला चला असू दे. मला मी स्टोरी सांगितली ना ती बाई खतरनाक आहे. गायवर फरार होता त्याला घेऊन फिरत होतो. ती गोष्ट तुम्हाला सांगतो मी मागाशी सांगितली आहे. आता परत एकदा सांगेन तुम्हाला. थांबा जातो आपण पण सेम करूया. असं नसतं. तर मित्रांनो आता आपण सेम होणार आहोत. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय आहे आमची केस उडवायला. मी राजूदा. कसं वाटतं राजूदा आता. फर्स्ट एक्सपिरियन्स बघू आता. इच्छा तर होती केस कापायची आणि इथे येऊन कापीन म्हणजे वाटलं नव्हतं. मला पण नाही वाटलं. मला पण नाही वाटलं होतं की मी येऊन इथं गोटा करेन. मला कधीपासून करायचं होतं. तर कालपर्यंत सुद्धा नव्हतं वाटलं की मी केस कापेन म्हणून. असं आज अशी इच्छा झाली की कापून टाकू. मला पण खूप जण बोलत की करू नको तू केसांमध्ये. जर केस नसतील तर बरोबर दिसणार नाही. पण मला स्वतःहून आतून वाटतंय की मला करायचं मी करणार. आता जातोय त्यासाठीच. सो लेट्स गो. गोविंदा गोविंदा गोविंदा. काय नाही त्याला बोलत ना. नमस्कार मित्रांनो, कसं वाटतंय पहिलं कमेंट करून सांगा मित्रांनो कसं वाटतंय. मित्रांनो आपली ही सर्व मंडळी बघा सर्व दे पब्लिक. हाय 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 से हाय. हे बघा हा बघ कार्तिक, करण, जुगिया, बंटिया, गोविंदा गोविंदा. इथे राजूदा, आज विराज. हे बघा सर्वांनी फायनली आपला जो अहंकार आहे त्याग केलाय. आम्ही सर्वांनी जायवल केलाय. तर मित्रांनो आता आम्ही लुंगी घेतोय. हे बघा सर्व मंडळी आपली. तर इथे लुंगी लुंगी आणि खांद्यावरती उपरणं असं चॉईस करतोय. हे बघा मित्रांनो एवढं हलकं वाटतंय ना. जबरदस्त खतरनाक. खूप छान वाटतंय. मस्त वाटतंय. तर चला आता जाऊया खाली. आंघोळ करूया पुन्हा एकदा. चेंज करूया मग तुम्हाला भेटेन. गोविंदा गोविंदा गोविंदा. नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो मी आता आहे तिरुपतीमध्ये आणि मित्रांनो बघू शकता लोक बघू शकता माझ्यासोबत माझी मित्रमंडळी. अरे अजून आपला व्हिडिओग्राफर पण आहे. हा बघा. नमस्कार. गोविंदा गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय तिरुपतींच्या दर्शनासाठी आणि आता वाजलेत रात्रीचे 9. आता बघूया आपण दर्शन करून किती वाजेपर्यंत येतोय, कसं असणार आहे. आता मोबाईल अलाउड आहे नाही आहे काहीच माहित नाही. सध्या आम्ही घेऊन जातोय मोबाईल. बाकी पुढची प्रोसेस काय असणार तर बघू. चला आता जाऊया. मोबाईल अलाउड आहे. मोबाईल आवड आहे पण आतमध्ये 1-2 किलोमीटर आतमध्ये जाऊन मोबाईल परत जमा करायला लागतील. ओके ओके पण मोबाईल यूज करायचा. नंतर ओके अण्णा. आम्ही 5-5:30-6 वाजता बाहेर येऊ अशी शक्यता आहे. ओके अण्णा धन्यवाद. जे डोसा आणि मी काय होतंय आधार कार्ड आहे सर्वांनी कंपल्सरी आधार कार्ड आहे. हा मित्रांनो कंपल्सरी आधार कार्ड आहे. आधार कार्ड घेऊन जायचंय. तर चला आता आधार कार्ड घेतलं आम्ही. हे बघा आधार कार्ड. इसका बचपन का फोटो. तर चला मित्रांनो गोविंदा गोविंदा गोविंदा.
तर मित्रांनो आपल्या गाडीचा जो प्रवास होता तो संपला आहे. जवळजवळ आपण 3 ते 3.5 किलोमीटर आलोय पुढे. हे बघा ही गाडी होती आणि आता दर्शनाची लाईन हे बघा इथे. तर इथे लाल आणि व्हाईट शेड दिसते, तिकडे जायचं आहे. आणि मित्रांनो आता मी गाडीत असताना आम्हाला एवढी मोठी लाईन दिसली आहे ना, जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर लाईन इथेच दिसली आम्हाला. तिरुपती दर्शन केलंय तू, तर मला सांग आता लाईन बघून तुला काय वाटतं किती टाइम लागणार आपल्याला? बहुतेक आता होपफुली आपण बोलू शकतो 12 ते 15 तास, मिनिमम 12 ते 15 तास आहेत. आणि जर गर्दी बघता जास्त टाइम पण होऊ शकतो, कारण की आपण जेव्हा आम्ही आलोय तर आपलं VIP पास असतं. यावर्षी काही कारणामुळे म्हणजे मोबाईल कमी पडल्यामुळे आपल्याला VIP पास कमी मिळाला आणि त्याच्यामुळे आता आपण चालूय फ्री दर्शनमध्ये. तर 12 ते 15 तास पकडून चालायचं आहे मिनिमम, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त. आणि हे किती किलोमीटर असेल अंदाजे आता अंदाजे दर्शन? 4 ते 5 किलोमीटरची लाईन असेल, पण ते झिगझॅग मोडमुळे त्याच्यामुळे आपल्याला ती लाईन जास्त वाटते. ओके. तर मित्रांनो समजत असेल तुम्हाला 4 ते 5 किलोमीटर आपली लाईन असणार आहे. तर चला आता जाऊया मग. आता आणि मित्र काय चेक केलंय मध्ये चेक केलंय 17 ते 24 तास असं दाखवलेलं आहे दर्शनामध्ये. दर्शनमध्ये. लाईन दर्शनासाठी तास लागतील 17 ते 24 तास असं मी मध्ये बघितलं. तर बघूया मित्रांनो. या इकडे नाही आहे, माणूस इकडे आहे. माणूस इकडे. ते खरं होईल. ओके. तर आता बघूया आता AI खरं ठरतंय की माणूस खरं ठरतंय. बघूया आपला पुढचा प्रवास कसा असणार आहे, काय असणार आहे, सर्व काही बघणार आहोत. कारण डोळ्याने बघितले आता एवढं पब्लिक आहे ना, कारण असं लाईन टू लाईन नाही आता इथे. हे बघा ही शेड आहे, आता ह्या शेड मधून आपल्याला चालत जायचं आहे. तर मित्रांनो हे बघा आम्ही प्रसाद संपवलोय आणि जाय ना. हे बघा पिण्यासाठी पाणी आहे, प्लस 100 मीटरवर टॉयलेटची सुद्धा सुविधा आहे. आणि आता मी लाईनमध्ये उभं राहिलो तर तुम्हाला लाईन दाखवतो. हे बघा मित्रांनो लाईन बघा, हे पूर्ण अशी जाते. तिकडनं पुढे ती बघा वरती सुद्धा आपल्याला लाईन दिसते आहे. तर खूप मोठी अशी लाईन आहे इथे आपल्याला बघायला वाटतं. 4 किलोमीटर 4 किलोमीटर लाईन. कसं वाटू शकता 4 किलोमीटर, पण एक चांगली गोष्ट आहे की हा उतार आहे, चढायचं नाही आपल्याला, त्यामुळे लवकर दर्शनाला जाऊ शकतो आपण. तिकडे ते बघा चढण आहे. तर मित्रांनो आत्ता वाजलेत आहेत 11:30 आणि आम्ही लाईनमध्ये बरोबर 10:20 लागलेलो. आता 1 तास 10 मिनिटं झालीत आहेत आणि आम्ही अजून अर्ध्यामध्ये पण नाही, अर्धा पण नाही, म्हणजे 500 मीटर भारीमध्ये आलो असेल. आता बघूया किती वाजतील, किती तास होणार आहेत. तर बरोबर आपण किती वाजता बोललो तुम्हाला? तर मित्रांनो बरोबर आपण 10:15 वाजता चालू केलेला, म्हणजे 10:20ला. तर किती वाजेपर्यंत दर्शन करून बाहेर पडणार बघूया. तर चला आता बसलो आहे, ही बाकीची थोडी मंडळी भेटली आहे आणि आम्ही मस्त की थोडासा दरवाजा उघडला तर कट मारून आलो तिघजण. गोविंद. ही बघा ही मंडळी आपली. व्यंकटरमण गोविंदा. तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघू शकता श्री गोविंदाच्या दारामधून. आणि मित्रांनो आता खूप छान असं दर्शन झालंय. बरोबर तासानंतर दर्शन केलंय, सॉरी 12:30 तासानंतर आम्ही दर्शन केलंय. तर मित्रांनो आत्ता वाजले दुपारचे 12. खूप जास्त पहिला त्रास झाला 5 तास, नंतर मग 5 तासानंतर आपण आतमध्ये आलो. तर इथे आहे ना कंपार्टमेंट असतात, त्याच्यामध्ये ठेवतात, आपल्याला थांबवतात. तर ह्याची सर्व माहिती तुम्हाला सांगेन मी थोड्या वेळातच. रूमवर गेलो ना सविस्तर एंट्रीपासून तर एक्झिटपर्यंत सर्व काही माहिती सांगेन. तोपर्यंत आपल्या मित्रमंडळी जवळ भेटून घेऊया. तर कसं वाटलं राजू, आता दर्शन केलंय? एकदम बेस्ट. उदय कसं होतं दर्शन?
काय भारी होता. म्हणजे लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा VIP मध्ये गेलो होतो. 3-4 तासात झालं होतं माझं 4 वर्षापूर्वी. पण यावेळेस जरा वेगळा अनुभव होता. एकतर आम्ही 24 ते 25 तासाची ट्रॅव्हलिंग करून आलो. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला जवळजवळ 12 ते 13 तास लागले जास्त. खूप वेगळा अनुभव होता. लाईनीमधला ते एकत्र राहण्याचा, एकत्र मित्रांमधला. आणि जेव्हा एवढं सगळं असताना आपण जेव्हा प्रत्यक्षात येतो बालाजी भगवानला बघतो तेव्हा एक वेगळा उत्साह होता, एक वेगळा अनुभव होता. खूप मजा आली मित्रांसोबत त्या अनुभवाची. चांगलं झालं दर्शन. आता जे काही थकवा होता, ज्या काही तासाचा थकवा होता तो आता गेलेला वाटतोय आणि खूप वेगळा अनुभव आहे. खूप मजा येते. तर कार्तिक, जुग्या आणि करण, तुमचा कसा होता एक्सपिरियन्स आता? एक्सपिरियन्स म्हणजे काय, फर्स्ट टाइम आम्ही आता आलेलो तिरुपतीला. VIP दर्शन आमच्या ग्रुपचे होते 60 पोरं. त्याच्यामध्ये फक्त 27 जणांचे VIP पास निघालेले आणि बाकीची पोरं ही नॉर्मल लाईनमध्ये होती. VIP पासवाल्यांचं 4 ते 5 तासात दर्शन झालं आणि आम्ही जवळजवळ 12 ते 13 तास लाईनमध्ये होतो. पण असं वाटलं नाही की थकवा जाणवला म्हणून. एकदम सुविधा वगैरे ते व्यवस्थित आहे. क्लिनिंग वगैरे पण सर्व व्यवस्थित आहे. गोविंदा मित्रांनो, गोविंदा गोविंदा. चांगलं वाटलं. खूप वर्षानंतर, नाहीतर माझ्या हिशोबाने मी पहिल्यांदा आलो. जेवढा वेळ वाट पाहिली तेवढा वेळ आतमध्ये उभं राहायला नाही भेटलं. बट जे होतं ते 1 सेकंदाचा असतो खेळ. त्याच्यातच जे काय ते आपल्याला करायचं असतं, बोलायचं असतं. पाया पडलो, चांगलं वाटलं. असं वाटलं की झालं, ट्रिप एवढी भारी झाली. एंड चांगला झाला. अजून एक एंड आहे कोल्हापूरचा. बस बाकी मजा आली. गोविंदा गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो बघू शकता आता इथे लक्की ड्रॉ चालू आहे. हा बघा 309. दादा, ह्या लक्की ड्रॉची आहे ना काय सिस्टीम असते? लकी ड्रॉची सिस्टम अशी असते की ज्याच्याकडे कुठलेच पास वगैरे नसतात ना दर्शन करण्यासाठी, तर त्याला इथे लकी ड्रॉ CRO कॉम्प्लेक्स आहे. तिथेच लकी ड्रॉसाठी एक भव्य हे आहे, म्हणजे एक सेंटर बनवलेलं आहे. जर तुला सकाळी सुप्रभातम किंवा अर्चना, पूजा अर्चा किंवा कल्याणोत्सवला सहभागी घ्यायचं असेल तर त्याचं एक कुपन घ्यावं लागतं. आणि कुपन घेतल्यानंतर इथे लकी ड्रॉचे नंबर येतात स्क्रीनवर नंबर आले. तर मित्रांनो स्क्रीनवर नंबर आला. हा बघा समोर, तसा समोर नंबर आला म्हणजे आपला लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव आलंय. हा बघा 291 नंबर. आणि आपल्यापैकी आता विराजला आहे ना नंबर लागलाय लकी ड्रॉचा. तो रात्री निघाला दर्शनाच्या लाईनमधून बाहेर पडलेला. तर आता लकी ड्रॉमध्ये त्याचं नाव आलं आहे आणि त्याला पुन्हा एकदा चान्स भेटला. देवाने स्वतःहून त्याला बोलवलं नाही. तर खूप सुंदर गोष्ट आहे. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं दुपारी दर्शन झाल्यावर मी आलो रूमवर. आणि रूमवर आल्यावर आराम केलं, झोपलो आहे मस्तपैकी. कारण पूर्ण रात्रभर 2 रात्र आपली जागरण झालेली, त्याच्यामुळे झोप मारली. आणि आता मित्रांनो तुम्हाला प्रॉपर अशी इन्फॉर्मेशन देतो मी. तर मित्रांनो तुमच्याजवळ मेन म्हणजे पहिलं तिकीट असेल, ऑनलाईन बुकिंग केली असेल तर मित्रांनो ही ऑनलाईन बुकिंग आहे ना तुम्हाला 2 महिने अगोदर करायला लागते, म्हणजे 60 दिवस अगोदर करायला लागते. आणि दुसरं म्हणजे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला टोकन दिले जातात. तर त्यासाठी सुद्धा लाईन लागते. ती लाईन जवळजवळ 3 ते 4 तास किंवा मॅक्सिमम 5-6 तासपर्यंत चालते. आणि त्याच्यासाठी ते टोकन घेतल्यानंतर तुमचं दर्शन परत 5 ते 6 तासामध्ये होतं. तर असे टोटल 10 ते 12 तास. दुसरा म्हणजे आता तुम्हाला सांगितलं ते इथे येऊन तुम्ही तिकीट काढता, तर हा दुसरा ऑप्शन आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 तास जातात. आणि तिसरा ऑप्शन म्हणजे आम्ही जे आता दर्शन केलं आहे म्हणजे जनरल कॉमनमध्ये. इथून आम्ही गेलो ट्रॅक्स करून, म्हणजे गाडी करून गेलो, वरती उतरलो. जवळजवळ आमच्या रूमपासून जे मेन चौक आहे ते सेल्फी पॉईंट, तिथून 3 किलोमीटर लांब होतं. तिकडून मग चालत आपल्याला जवळजवळ 4 ते 4.5 किलोमीटर आपल्याला दर्शनासाठी लाईनमध्ये लागायचं होतं. लाईनमध्ये जातो ना आपण तेव्हा सुविधा खूप छान प्रकारे आहे तिथे. तुम्हाला टायमाला इथं खाण्यासाठी पदार्थ दिले जातात, म्हणजे प्रसाद दिले जातो. तर प्रसादमध्ये शिरा, उपमा, दूध असे काही पदार्थ असतात. जर तुम्ही दुपारच्या टायमाला करतात तर तुम्हाला खिचडीसुद्धा दिली जाते. नंतर मित्रांनो तुम्हाला लाईनमध्ये 50 ते 100 मीटरवर टॉयलेट, बाथरूमची सुविधासुद्धा अवेलेबल आहे. आणि नंतर मग तिकडून पुढे गेलात की तुम्हाला जवळजवळ मी स्वतः 5 तास उभा होतो. नंतर पुढे जाऊन आपल्याला एक कंपार्टमेंट दिलं जातं. तर कंपार्टमेंटमध्ये सुद्धा वेटिंग असतं. आणि वेटिंग आता आम्ही दर्शनाला सुरुवात केली 10 वाजता. तिकडे पोचलो 5 तासानंतर बरोबर 3 वाजता. 3 वाजता पोचल्यावर तिथे नंतर मग आम्हाला थांबवण्यात आलं. थांबलो
तेव्हा नंतर 2 तासानंतर ते कंपार्टमेंट उघडण्यात आले. म्हणजे 2 तास आम्ही तिथे झोपू शकता, आराम करू शकता. नंतर तिकडून उघडल्यावर आम्ही गेलो थेट पुढे लाईनच्या दर्शनाची लाईन आहे तिथे गेलो. तिकडे गेल्यावर तुम्हाला आहे ना तिथे एक तिकीट दिलं जातं. म्हणजे आपलं टोकन तिथे जनरलमध्ये गेलं तेव्हा पण तुम्हाला टोकन दिला जातो. आणि तो टोकन तुम्हाला शेवटपर्यंत, जोपर्यंत मंदिरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तो सोबतच ठेवायचा आहे, कुठेही फेकून द्यायचा नाही. कारण तो जवळजवळ 3 ते 4 वेळा स्कॅन होतो जेव्हा आपण दर्शनाच्या लाईनमध्ये असतो. तर आम्ही गेलो तिथून स्कॅन केलं. नंतर मग पुढे मोबाईलचा काउंटर आहे. तर मोबाईलच्या काउंटरमध्ये तिथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता, तुमचे काही ॲसेसरीज असेल ते ठेवू शकता. आणि ते सुद्धा तुम्हाला पूर्ण दर्शन झाल्यानंतर तिथे भेटते. तुम्ही तिथे बाहेर पडलात की विचारलात की मोबाईल काउंटर कुठे, तर तुम्हाला कोणीही सहज सांगून देईल. तर तिकडून पुढे गेलो आम्ही. नंतर मग अजून पुढे गेल्यावरती अजून वेगळे कंपार्टमेंट आहेत, तिथे सुद्धा आपल्याला बसवण्यात येतं. आम्ही पोचलो जवळजवळ तिकडे 5:30च्या दरम्यान पोचलो. नंतर आम्हाला अजून जवळजवळ 5 ते 6 तास वेटिंग करायला लागली. तर आम्ही नंतर मग 10 ते 10:15 दरम्यान आपले गेट खोलण्यात आलो. तिथे सुद्धा तुम्हाला खाण्याची, पिण्याची आणि मित्रांनो टॉयलेट बाथरूमची खूप छान अशी सुविधा आहे. आणि नीट अँड क्लीन सर्व बेस्ट आहे इथे. प्लस तुम्ही तिथे गेलात, थोडा आराम केलात. आम्ही सुद्धा तिथे जाऊन 3 ते 4 तासाची, 3 ते 4 तास आम्ही झोप मारली. तिकडून नंतर तर सेकंड टाईम तुम्ही त्या बॉक्समधून म्हणजे कंपार्टमेंटमधून बाहेर पडलात की डायरेक्ट दर्शनासाठी जाता. तर दर्शनासाठी गेलो आणि खूप छान असं दर्शन झालं. नंतर आतमध्ये गेलो, दर्शन केलं. दर्शन करून बाहेर पडल्यानंतर आपल्याला तीर्थ भेटल्यानंतर पुढे आलो. एक खिचडी छोटीशी वाटीमध्ये भेटली. खिचडी खाल्ल्यानंतर पुढे बाहेर पडलो. तर आपल्याजवळ टोकन होता. मित्रांनो तुम्हाला टोकन लास्टपर्यंत ठेवायचं. तो टोकन आपण जेव्हा लड्डू घ्यायला जातो तर एका टोकनवरती 5 लाडू भेटतात. 5 म्हणजे एक तुमचा टोकनवरती फ्री आणि 4 लाडू तुम्ही अजून एक्स्ट्रा घेऊ शकता. त्याच्यावरती तुमच्याजवळ टोकन नसेल तर तुम्हाला लाडू भेटत नाही. मित्रांनो हे एकदा पुन्हा ऐकून घ्या. जर तुमच्याजवळ टोकन नसेल तर तुम्हाला वरती लाडू भेटत नाही. फक्त 4 आणि 1 त्याच्यावरती आपल्याला फ्री लाडू भेटतो. तर ते सर्व केल्यानंतर आम्ही मोबाईल काउंटरवर जे मोबाईल घेतले. तर मित्रांनो जेव्हा आपण मोबाईल देतो, जमा करतो, तेव्हा तिथे आपल्याला रिसिप्ट दिली जाते. तर ती रिसिप्टसुद्धा तुम्हाला खूप छान प्रकारे ठेवायची आहे. कारण ती नसेल तर तुम्हाला अजिबात असं तिथे गेल्यावर मोबाईल रिटर्न करणार नाही. आणि मित्रांनो जो आपला कोण मित्र असेल तो मोबाईल देतो तर त्याचे मोबाईल नंबर आणि फोटो घेतात त्याचा. तर मोबाईल नंबर आणि फोटो जर त्याचा फोटो मॅच होत नसेल तर तुमच्याजवळ देणार नाही. जर तो कोण देतो तुमचा मित्र किंवा कोण तुमचा साथीदार असेल जो जमा करतो त्यालाच घ्यायला जायला लागेल. तर मित्रांनो अशी काही प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस झाल्यावर तुम्ही नंतर मग बाहेर पडाल. नंतर मग जेवण बिवण सर्व काही खूप छान प्रकारे. तर चला मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व काही माहिती समजली असेल. नाही समजली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता मी चाललोय नाईटचे फोटो काढण्यासाठी. कारण दिवसाचे फोटो तर आम्ही खूप काढले, नाईट फोटो काढतोय. आणि माझ्यासोबत माझी मित्रमंडळी. खूप जास्त हात दुखला असेल, 6 मिनिटाची व्हिडिओ झाली आहे हे बघा. तर इथे राजूदा, इथे जय आणि इथे करण. तर चला मित्रांनो. आणि हा मित्रांनो ही आमची रूम आहे. ह्या रूममध्ये आम्ही जवळ 5 ते 6 जण आहोत. आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा रूम घेता तेव्हा तुम्हाला सांगावं लागतं की किती जण असणार आहात. तर त्याच्यानुसार तिथे पैसे घेतले जातात. पण तुम्हाला डिपॉझिट म्हणून पैसे घेतले जातात. आता 6 जण होतो म्हणून आमचे 600 रुपये घेतले दिवसाचे. तर 600 रुपये न घेता हे 100 रुपयेच रूमचे घेतात आणि बाकीचे नंतर पैसे रिटर्न करणार आपल्याला. तर चला आता जाऊया आणि पुन्हा एकदा आपण मुखदर्शन करूया आणि फोटोसुद्धा काढूया. तर चला. गोविंदा गोविंदा गोविंदा. A few minutes later. सो नमस्कार गाईज. आता दर्शन वगैरे सगळं झालंय. सगळे आता फ्री झाले. आणि आत्ता 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर सगळे पब्लिक आता मी भेटतोय. थोडे पुढे थोडे मागे. 2 दिवसांनी आता बालाजीला आम्ही चालू जेवायला सोबत. सर्व मंडळी. खरंच 2 दिवस एक पण असा मुलगा भेटला नाही जे सोबत दोघं तिघं होते ना तेवढे सर्व. बाकीचे आत्ता सगळे भेटलेत. अजून बाकी आहेत. ते थोडे दिवस आहेत हे बघा. सगळे थोडे अजून बाकी आहेत. अजून अर्धा गट्टा बाकी आहे. तरी पण 2-4 दिवसांनी भेटले चांगलं वाटतंय जीवाला. बस अर्ध्यापेक्षा जास्ती अजून बाकी आहेत. आणि गायब होते डायरेक्ट अंडरग्राऊंड. सर्व अंडरग्राऊंड. आता सगळे आपापल्या बिलातून बाहेर आलेत आहेत. हे बघा आपण जाणून घेऊया. हा आपल्यासोबत कृष्णादा काल होता. काय कृष्णादा काल नंतर आज डायरेक्ट सर्वजण आलेत आता बिलातून बाहेर ना. ओके.
हे बघा निलेश इथं सांग मला आता 2 दिवसानंतर बिलातून बाहेर आलात, कुठे होता 2 दिवस? अरे 2 दिवस म्हणजे मी पण भरपूर जणांना 2 दिवस शोधतोय, कोण कोण मिळतच नव्हतं. ते भाविक पण तो पण आजच मला भेटला. उदयला पण शोधत होतो, उदय त्या 2 दिवस मला दिसलाच नाही. अरे बोललो नेमकं आपल्याबरोबर ट्रिप आलाय की काय एकटाच आलाय, कुठे भेटला नाही. भरपूर जण असेच की कोण भेटतच नाहीत, जो तो जिकडे तिकडे आपल्या आपल्या रूममध्ये आहे. त्यामुळे आज जे भेटले त्याने तर मित्रांनो आता आपण आलो डायनिंग हॉलला आणि तुम्ही बघू शकता डायनिंग हॉल किती मोठा आहे. तर खूप लार्ज असा डायनिंग हॉल आहे आणि आपल्याला हे बघा इथे आता भाजी आहे, हे गोड भात आहे, सकाळी सुद्धा खाल्लं आहे आपण, आणि चटणी आहे, तिखट आहे. तर मित्रांनो जेवण झालं आणि आम्ही रूमकडे जात होतो. तर रूमकडे जाताना आम्हाला रस्ताच भेटत नाही. फिरलो आणि सर्व जेवलेलं जेवण पचवलं आहे आम्ही. हे बघा तिघांनी पण जेवण पचवलं आहे आणि आता फायनली रस्ता भेटला आहे. तर आता चाललो आहे. सोबत रस्त्यामध्ये आहे ना मंदिर भेटलं. आम्ही कुठून फिरून कुठे गेलो काही समजलंच नाही. मंदिराजवळ पोचलो, मंदिराजवळ गेलो आणि खूप छान छान अशा रील काढल्यात. आणि मित्रांनो तुम्हाला ह्या रील आमच्या तिघांच्या पण इंस्टाग्राम आय डीवर बघायला भेटतील. तर इथे राजूदाची, इथे माझी आणि इथे करणची, अशी तिघांची आय डी येते. तर जाऊन नक्की चेकआउट करा. तर चला लेट्स गो. गाईस तर आम्ही आता चाललोय शॉपिंगला. नाईट शॉपिंग बघू शकता. हे बघा हॅलो नमस्ते जी. झाली. अरे बाप रे. हे बघा मित्रांनो, आमच्या सोबत गाडी झाले त्याच्यानंतर काय दिसलेच नाहीत. हे बघा तिन्ही पण माणसं. दादा दिसला, भरतचा मागाशी दिसला, पण हे दोघं डायरेक्ट दिसलेच नाही आहेत. कुठे गायब कुठे होतात? आम्ही ते फिरतोय दर्शन घ्यायला. आणि दर्शन कसं झालंय तुमचं? दर्शन एक नंबर झालं. म्हणजे आमचं पास होता, टायमात दर्शन, लाईनमध्ये व्यवस्थित दर्शन झालं. मग किती तास लागले तुम्हाला? 4 तास. 4 तास लागले. बरं आहे. आम्हाला 12 तास लागले. 12 नाही 12.5 तास. नशिबानं 12 तास लागले, कारण की सर्वोदय लाईनमध्ये एक खूप मोठे मिनिमम टायमिंग आहे. 11-12 तास मिनिमम. जास्तीत जास्त तुला 15-20 तास 22 तास असे लागतात. कारण की आमच्याबरोबर जे लाईनमध्ये होते ना सर्वोदय, त्यांना मी विचारलं की तुम्हाला किती, कारण शनिवार होतं काल, तरी विचारलं किती, तिथे 20 तास लागले आम्हाला. तुमचं नशीब चांगलं आहे, लवकर झालं म्हणून दर्शन. बघितलात मित्रांनो, भाग्यवान आहोत आम्ही, भाग्यवान. तर आता पुढचं प्लॅनिंग मस्त की झोपायचं आणि सकाळी वरचे साईड सीन आणि मग खालचे पद्मावती शेवटचा ब्लॉग. ओके चाललात. सकाळी किती वाजता? सकाळी पहाटे 4:30 निघेल. 4:30 वरची फ्लाईट आहे चेन्नईवरून. ओके. सो हॅपी जर्नी. सावकाश जावा. शेवटचं माझं बाईट घ्यायचं झाले तर घेऊ काहीतरी. ओके. पाठवलं रेकॉर्ड करून याच्यावर. नक्कीच रेकॉर्ड करून मला पाठवा. सकाळची उठून मी तुला गाडी चालवतो. हा नक्की मी उठतो मग सकाळी. किती जाणार? 4:30. 4:30. हा मग ठीक आहे, मी उठतो. चालेल भेटू आता. आणि हॅपी जर्नी. विमानातून डोकं बाहेर नका काढू, सावकाश जा. पॅराशूट घेऊन. चला. हे बघा बाकीचे. नाही आता खेमावर या. खेमावर भेटला एकदम आता. यस फुल जमाल. बाय. चला हॅपी जर्नी. गोविंदा.